चला तुषार कांबळे या आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी स्वीकारा. बॅटिंग करत असताना 12 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान, शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ते तुषार कांबळे प्लेअर ऑफ द मॅच अगदी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय बामुगडे साहेब यांच्या शुभाताना आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी पुरस्कृत करतोय. आणि अगदा तुषार कांबळे अप्रतिम बॅटिंग आणि त्यावेळेला गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अगदा ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मॅचला आणखीन एक सुरुवात. हृदय 11 रूट खुर्द आणि श्री काळभैरव नवकार या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळते. कॅप्टन राणा मोरेनं टॉस जिंकला. लगेचच निर्णय आला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम नवखार या संघाला. तत्पूर्वी आपण आवाजामध्ये परिवर्तन करूयात. या ऐकूयात रोहा तालुक्याचा बुलंद आवाज प्रशांतजी जंगम यांना. यावेळेला सुद्धा अप्रतिम वेग होता, परंतु तितकंसं कंट्रोल नव्हतं आणि इथे मात्र वाईट स्वरूपामध्ये एक धाव आणि अतिरिक्त एक धाव आली. 3 धावा धावफलकावर आहेत. हृदय 11 रूट खुर्द या संघाने मात्र नाणेफेकीचा तोल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि का स्वीकारू नये, कारण मागच्या मॅच जर तुम्ही पाहिले असाल तर नाममात्र 24 या आकड्यावर मात्र थांबवलं होतं. ते मात्र बलाढ्य रोहा रॉयल्स या संघाला. त्याच कारणाने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. उज्ज्वला सातमकर पुरस्कृत श्री काळभैरव नवकार या संघासमोर. आणि मागच्या मॅचचा हिरो संजय सातामकर सुद्धा नॉन स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला चेंडू होता, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. या वेळेला सुद्धा काय वेग निर्माण करतोय. यासाठी मात्र हा गोलंदाज ओळखला जातो. लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव येते, कारण मगाशी सुद्धा आपण म्हटलं की या रबर बॉल टुर्नामेंट रायगड प्रीमियर लीग काही दिवसामध्ये तुमच्या समोर येईल. त्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली आहे. निशिक कर्णेकर खऱ्या अर्थानं काही वर्षांपूर्वी रोट एक्सप्रेस म्हणून ओळखला जायचा, परंतु आता रोहा एक्सप्रेस या नावाने मात्र संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्याची ओळख आहे तो निशिक कर्णेकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळी मात्र संजयने पाहिलं आणि सरळ चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा पार षटकार. फुलकावर धावा येतील ते आतापर्यंत 10 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर आहेत. तर मात्र संजयने मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली होती ना, त्याच पद्धतीची फलंदाजी इथे मात्र संजयकडून तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेला मात्र वाईट स्वरूपाचा चेंडू आहे. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाईल. त्या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं ते 11 या आकड्यावर. अद्यापर्यंत कोणती पडझड होऊ दिली नाहीये. एका बाजूला संजय सातामकर तर दुसऱ्या बाजूला अभि सातामकर. कित्येक वर्ष मात्र संजयने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमधील नवकार या संघाला मात्र अर्पण केलेत. यावेळेला सुद्धा वेग निर्माण केलाय. अति वेगाने मात्र आता गोलंदाजी केली जाते निशिक कर्णेकर या गोलंदाजाकडून. शेवटचा एक चेंडू न बाकी आहे. तर मात्र निशी या गोलंदाजी
यावेळेला सुद्धा वाईट चेंडू आहे. वेग तर उत्तम आहे परंतु तितकंसं कंट्रोल मिळत नाही आहे, कारण स्विंग होतोय चेंडू, त्याच कारणाने मात्र चेंडू वारंवार लेगच्या बाहेर जातोय. आणि आज जर थोडंसं पाऊस असता तर मात्र निशीने फलंदाजांना बॅट सुद्धा काढून दिली नसते. यावेळेला सुद्धा वाईट चेंडू आहे, यावेळेला सुद्धा बाहेर निघालाय चेंडू. 13 धावा धावफलकावर आहेत. ते मात्र निशीच्या गोलंदाजीमध्ये 13 धावा आल्यात म्हणजे तितकीशी चांगली बाब आहे नौकार संघासाठी, कारण चांगला गोलंदाज आहे, त्याच्या गोलंदाजीवर 10 ते 12 धावा घेण्याचा मानस प्रत्येक खेळाडूचा असतो. आणि आता मात्र 13 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा एक चेंडू, अंतिम चेंडू. या वेळेला सुद्धा बाहेर निघालाय चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू आलाय. धावफलक जाऊन पोहोचतं ते मात्र 14 या आकड्यावर. उज्ज्वला सातामकर पुरस्कृत श्री काळभैरव नौकार या संघाची धावसंख्या 14 आकड्यावर जाऊन पोहोचते. हृदय 11 रोट खुर्द दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघांकडे तितकीही क्षमता आहे. आणि यंदाच्या हंगामामध्ये रोट खुर्द या संघाने तर अक्षरशः बक्षिसांची खैरात लावली आहे. यावेळेला मात्र अचूक टप्प्यावर चेंडू आला. शरीरावर चेंडू आदळल्यानंतर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 15 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय आशिष मोरे. ते मात्र डायरेक्ट हिट होता परंतु अभिसातामकर सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये परतलाय. आणि खऱ्या अर्थाने आशिष मोरेचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं त्यावेळेस मात्र कबड्डी असो क्रिकेट असो दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी या खेळाडूकडून तुम्हाला पाहायला मिळते. कबड्डीमध्ये सुद्धा मालिकावीरचे पारितोषिक वारंवार त्याचे पाहायला मिळतात. त्याच वेळेला क्रिकेटमध्ये सुद्धा मालिकावीरचे पारितोषिक वारंवार आशिष मोरेला मिळालेले आपण पाहिलेत. आज मात्र हृदय 11 रोट खुर्द संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवायची. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर. यॉर्कर लाईनची लेंथ मात्र इथे निवडली आहे त्याने आणि खऱ्या अर्थाने ती चांगली सुद्धा साबित होती आहे. वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाव. ते मात्र बॅटने का धावा कमी येतात परंतु अतिरिक्त धावा जास्तीच्या तुम्हाला पाहायला मिळतात या स्कोर बोर्डकडे पाहिल्यानंतर, कारण वारंवार वाईट येतात त्याच्याच बरोबरीने एक्स्ट्रा स्वरूपातली धाव सुद्धा येते. यावेळेला लेग बायच्या स्वरूपातली ही एक धाव तुम्हाला पाहायला मिळते. मोठे फटके जरूर खेळायचे संजयला आणि अभिला परंतु तितकीशी तिखट पद्धतीची गोलंदाजी रोट खुर्द या संघाकडून तुम्हाला पाहायला मिळते. मग निशी कर्णेकर असेल किंवा आशिष मोरे असेल दोन्ही गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. यावेळेला मात्र इनसाइड एज घेतले आणि निशीने कोणतीही चूक केली नाही. फलंदाज अभि सातामकर पहिली विकेट मात्र येथे प्राप्त केली जाते रोट खुर्द या संघाकडून. अभि सातामकर जाईल माघारी.
नरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जय आलाय. पुन्हा बॅटर जय. ते मात्र 3 चेंडूंचा खेळ झालाय. दफलकर धावा त्या आतापर्यंत 19 धावा. यॉर्कर बॉलचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र तितकसा ट्रॅव्हल करणार नाहीये चेंडू, कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धा याचसाठी ओळखली जाते. मग प्रत्येक जण ही टुर्नामेंट खेळत नाही. जे काही निवडक खेळाडू आहेत तेच ही टुर्नामेंट खेळतात. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे. यावेळेस सुद्धा फक्त 1 धाव मिळेल. एकापेक्षा तुम्हाला जास्त काही मिळणार नाहीये, कारण त्याच पद्धतीची गोलंदाजी ते मात्र आशिष मोरेजी तुम्हाला वारंवार पाहायला मिळते. यॉर्कर लाईनची मात्र इथे गोलंदाजी केली जाते. शेवटचा 1 चेंडू, अंतिम चेंडू, आणि त्याच्यावर मात्र आक्रमण केलंय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पार. षटकार. ते मात्र 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकानंतर दफलकर धावा त्या आतापर्यंत 27 धावा. तर मात्र कोणत्या गोलंदाजाला इथे गोलंदाजासाठी बोलवलं जाईल, कारण मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने मेडन ओव्हर हाताळली होती तो राणा मोरे मात्र थोडासा इंज्युर्ड होता, परंतु त्याची इंजुरी किती आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण रोहा रॉयल्स या संघासमोर मेडन ओव्हर हाताळणं तितकंसं सोपं नाही आहे. परंतु काय गोलंदाजी केली होती राणा मोरेने. मात्र 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 27 धावा दफल कव्हर आहेत आणि राणा मोरे स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल राणा मोरे संजय सातामकर साठी. मागच्या मॅच मध्ये जवळपास 34 धावा याच्या बॅट मधून आल्या होत्या. तो संजय सातामकर स्ट्रायकर रेंजला तुम्हाला पाहायला मिळतो. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. इथून पुढे मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. चांगली फटकेबाजी सुद्धा करायची आहे संजयला, जेणेकरून नौकार संघ मात्र क्वालिफायर राऊंड मध्ये दाखल होईल. परंतु तसं काही राणा मोरे करून देईल का? यावेळेला मात्र बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंचाने लगेचच पाहिलं आणि सांगितलं की हा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये रजित केली जाईल. खऱ्या अर्थाने खूप अनुभव असलेले पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. यावेळेस धाडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु चेंडूचा वेग जास्त होता, त्याच कारणाने मात्र बॅटवर तितकासा चेंडू येत नाहीये. परंतु 1 धाव इथे घेतली जाते. या 1 धावीने धाव फलक जाऊन पोहोचते ते मात्र 29 या आकड्यावर. टॉस पाहिजे चेंडू होता आणि ते मात्र 1 धाव घेतली जाते. आणि पंचाने नक्कीच तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. फक्त 1 धाव इथे घेतली जरूर जाते. डिसिजन पेंडिंग असेल. थोड्याच वेळात या चेंडूचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. बेमरसाठी मात्र इथे तिसऱ्या पंचांना नक्कीच आमंत्रण दिले. खऱ्या अर्थाने GT स्पोर्ट्स ही वाहिनी, यूट्यूब वाहिनीवर तुम्ही जर पाहिलं तर सर्व क्रिकेट स्पर्धा इथे मात्र थेट प्रक्षेपित केले जातात. जर कोणी या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जा आणि सबस्क्राईब करा, कारण हक्काची वाहिनी आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, त्याच कारणे मात्र पंचाने सुद्धा तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. कोणत्याही संघाला नुकसान होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाते.
येस, फेअर डिलिव्हरी आहे, कारण डीप झाला होता चेंडू, कारण त्या पद्धतीची ऍक्शन आहे राणा मोरेची. कारण जर तुम्ही पाहिलं तर एक या वेळेला मात्र हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे राज कोणतीही चूक करणार नाहीये. फलंदाज संजय सातामकर बॅक टू द पवेलियन, फलंदाज क्रमांक दुसरा बाद. नवीन फलंदाज नरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे मात्र राणाने एक सफलता मिळवली आहे. यावेळा सुद्धा चांगला चेंडू आहे. मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजाने मेडन ओव्हर हाताळली होती आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च घातल्यात. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे. येथे मात्र मानसिक दृष्ट्या मात्र फलंदाजी खेळतोय राणा मोरे, कारण त्याला माहिती आहे जर आपण रडार मध्ये चेंडू टाकला तर सहजरित्या चेंडू सीमा पार सुद्धा जाऊ शकतो. मग नवीन फलंदाज असला काही हरकत नाही आहे, परंतु काय गोलंदाजी केली गेली. येथे मात्र शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. फक्त 30 धावा धावफल कव्हर आहेत. 2 षटका अखेरी 27 धावा होत्या आणि आता मात्र तिसरे षटक संपुष्टात येते. फक्त एक चेंडू असताना 30 धावा धावफल कव्हर. यावेळेस सुद्धा निर्धाव चेंडू येतोय. काय गोलंदाजी, राणा मोरेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण खऱ्या अर्थाने फक्त फलंदाज म्हणून आपण ओळखतो त्याला, परंतु रबर बॉल टुर्नामेंट मध्ये वारंवार गोलंदाजी त्याच्याकडून केली जाते आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. ही महत्वाची बाब आहे. थोडासा इंजोर्ड सुद्धा आहे, परंतु चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी, आपला संघ क्वालिफाय राऊंड मध्ये जावा जेणेकरून बक्षीस पात्र सुद्धा होऊ शकेल, या पद्धतीची कामगिरी मात्र राणा मोरेकडून तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र अनिल गुंजे ट्रॅकवर सज्ज होईल 4थं षटक घेऊन, ज्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके येण्याची अपेक्षा फलंदाजी करणाऱ्या संघाला असते. ते षटक घेऊन अनिल गुंजे ट्रॅकवर सज्ज झालाय. धावा धावफल करत शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र धावा धावफल कव्हर आहेत. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. अनिल या गोलंदाजाच्या गोलंदाजीमधील चांगली गोलंदाजी अनिल कडून सुद्धा होणं अपेक्षित आहे. उद्या सुद्धा याच पद्धतीचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील, कारण फॉर्मॅट आहे 7-4चा. एका संघातील 7 खेळाडू आणि 4 आरोहा तालुक्यातील आयकॉन, म्हणजेच सारे संघ इथे मात्र मातब्बर संघ ठरणार आहेत. मग एका बाजूला सौरभ विचारे यांचा चणेरा संघ आहे, तर सनी 11 वर्से संघ सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आई सासाईवाली तुलसी फायटर संघ सुद्धा पाहायला मिळेल. हॉटेल पायटा 11 शेडसई हा संघ सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्याच वेळेला YGS वरवटणे आणि दीपेश 11 आदर्श नगर संघ, 2 संघांना असून देखील एंट्री आम्ही देऊ शकतो. जर कोणता संघ इच्छुक असेल तर मात्र नक्कीच आम्हाला संपर्क साधा. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे.
डॉट चेंडूने सांगता होत्या. तीन चेंडूचा खेळ झालाय. 31 धाव फलकावर आहेत. यावेळेला मात्र चेंडू मध्ये राज पुन्हा एकदा आणि ते मात्र चौक झाली आहे. 2 धावा यशस्वीरित्या ते कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोचतं ते मात्र 33 या आकड्यावर. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषाभर. षटकार. तिथल्या खेळाडूंनी फक्त चेंडूवर लक्ष ठेवा. आमचे स्वयंसेवक येतात. विनंती असेल. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता परंतु फक्त एक धाव घेतली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? दुसरी सुद्धा इथे घेतली जाते आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज जय बाद होतोय. फलकावर धावा आल्या त्यापर्यंत 40 धावा आणि 41 धावांचं मात्र हृदय 11 रोड खुर्द या संघासमोर आव्हान असेल. यानंतर होणारा सामना रिषा 11 मोरयाळी विपक्ष असेल दीपेश 11 आदर्श नगर. मोरयाळी संघाच्या संगणकाला विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करून जा. ती मात्र आता थोडीशी परीक्षा होणार आहे ती मात्र नौखार संघाच्या गोलंदाजांची. कारण निर्धारित 24 चेंडूमध्ये 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थाने या रोहा तालुक्यातील एक महत्वाची फलंदाजांपैकी जोडी, एका बाजूला निशी कर्णेकर तर दुसऱ्या बाजूला राणा मोरे
दोन्हीही हार्ड हिटर आहेत. इथे मात्र अभि सातमकर सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये, कारण त्याच्याकडून सुद्धा वारंवार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेला मात्र बराचसा बाहेरून जाणारा चेंडू होता, पण ज्याने पाहिलं की हा वाईट चेंडू आहे आणि बाईटच्या स्वरूपातली एक धाव येते, म्हणजेच एकूण 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या जातात. यावेळेला सुद्धा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. आता मात्र गोलंदाजांना स्विंग मिळते आहे की काय असा प्रश्नचिन्ह आमच्या समोर उपस्थित राहिला, कारण निशी कर्णेकर सारख्या गोलंदाजाने सुद्धा वारंवार वाईट टाकले आणि अभि सातमकर सारखा गोलंदाज सुद्धा वारंवार वाईट टाकतोय, म्हणजे तिथे मात्र थोडीशी कंडिशन बदलली आहे. लागोपाठचे 2 वाईट चेंडू आलेत. यावेळेला मात्र डॉट चेंडू आला, पहिला डॉट चेंडू. एक चेंडूने 3 धावा धावफलकावर. यावेळेला यॉर्कर चेंडू आणि महत्वाची विकेट इथे मात्र अभि सातमकरच्या हाताला लागली आहे. राणा मोरे बाद होतोय. याच पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा होती नौकार संघाकडून आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र अभि सातमकरची तुम्हाला पाहायला मिळते. काय चेंडू हाताळला, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, तिथे मात्र राणाला मोह आवरता आला नाहीये. आउटसाइड एज घेतले आणि यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. इथे मात्र फलंदाज राणा मोरे साईल माघारी. पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र हृदय 11 रोड खुर्द या संघाचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शुभम मोरे असं अलीकडच्या काळामध्ये रोड खुर्द संघाचं प्रतिनिधित्व करत असताना चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळायची. आज मात्र महत्वाची मॅच आहे, तिथे मात्र चांगली फलंदाजी करून दाखवायची सुद्धा शुभमला, कारण राणा मोरे महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर आणि आमचे साथी समालोचक ज्यांनी मग कल्याण असो, भिवंडी असो, डोंबिवली असो त्या ठिकाणी कॉमेंट्री केली होती, आमचे रोशनदादा पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन होतंय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत सुद्धा केलं जात आहे. आणि नक्कीच मुंबई जर आपण पाहिलं मुंबई उपनगरामध्ये वारंवार असतात ते. यावेळी मात्र चांगला फटका पॅडल स्वीप केलाय. चेंडू तितकासा ट्रॅव्हल होणार नाहीये, परंतु 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का, चेंडू गहाळ झालाय जरूर. 2 क्षेत्ररक्षक शोधताय चेंडू आणि चेंडू भेटल्यानंतर इथे मात्र 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. आणि नंतरचे काही मॅच आहेत ना ते मात्र आमचे किशोर कोकरे आणि रोशन पाटील यांची जुगलबंदी तुम्हाला पाहायला मिळेल. काही कारणास्तव त्यांचा सिंबा आजारी होता, त्या कारणाने ते बाहेर होते. आता आमच्यासोबत जोडले गेलेत आणि पुढचे 3 दिवस ते आमच्यासोबत असणार आहेत. आणि क्रिकेटचा निस्सीम भक्त म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण किशोर एक खासियत आहे रोशनची की त्याला क्रिकेट तितकंसं खेळता येत नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी दीपेश इलेव्हन आदर्शनगर संघ खेळतो ना त्या त्या ठिकाणी मात्र त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोशन पाटील नेहमीच पाठीमागे उभा असतो. आधारस्तंभ जरूर आहे दोन्ही बाजूनी. आणि ते दफलक आहे ते 6 आणि शेवटचा एक चेंडू बाकी आहे. यावेळेस सुद्धा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव. फेक तर तितकंच आहे, परंतु ज्या चुका निशीने केल्या त्या चुका अभिकडून सुद्धा होतात. चेंडू स्विंग होत असताना मात्र तुम्हाला लाईन लेन थोडीशी बदलावी लागत असते. ती आता मात्र शेवटच्या चेंडूवर बदलेल का. आता मात्र आउटसाइड एज घेतली होती, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त 1 धाव मिळेल. या 1 धावेने दफलक जाऊन पोहोचलं. ते मात्र 8 या आकड्यावर 41 धावांचा पाठलाग करत असताना या षटकाची गरज होती ती मात्र नौकार संघाला.
पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि 8 धावा धावफलकावर आहेत. राणा मोरे सारखी महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली गेली अभेकडून, परंतु आता थोडंसं विचार विनिमय होईल, कारण आता मात्र इथून पुढे फक्त 33ची गरज आहे. आणि मी विनंती करेन रिषा 11 मोरयाळी संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीचा कौल करून जा. चला कहू, आपण कुठे असाल तर त्वरित नाणेफेकीसाठी या, कारण शेवटचे 3 षटक येणं बाकी आहे. आणि मगाशीच आमचे साथी समालोचक किशोर कोकरे म्हणाले की यंदाच्या हंगामामध्ये धाटाव संघ आणि रिषा 11 मोरयाळी संघ या दोन्ही संघाने बरेचसे बक्षीस मिळवले रबर बॉल टुर्नामेंटमध्ये. आणि या दिवशी सुद्धा धाटाव संघाला मोरयाळी संघाने बाहेरचा रस्ता दाखवला, परंतु आज इथे शेंडू सरळ निघून गेला. सीमा रेषेपार षटकार. आज पुन्हा एकदा मोरयाळी संघाला बक्षीस पात्र होण्यासाठी संधी आहे, परंतु त्यांच्या समोर आहे यजमान संघ दीपेश 11 आदर्श नगर संघ. जोपर्यंत निशी मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत रोड खुर्द संघ नक्कीच. आणि विनंती असेल, स्वयंसेवकांना विनंती असेल, जी ऍडव्हर्टाईज आली ती थोडीशी बाहेर काढा. स्वयंसेवक जिंकला. यावेळेस सुद्धा आउटसाइड घेतली होती. ही कॅच घेणं खूप महत्वाचं होतं. यावेळेला शुभम मोरेच्या बॅट मधून धडाका. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार षटकार. इथे मात्र दोन्ही फलंदाज थांबायला मागत नाहीयेत, लवकर मॅच संपवायची आहे. यावेळेस सुद्धा मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु फिल्डर के मस्तक पैद असतात. चेंडू सरळ सीमा पार षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार. स्कोर किती? 27 धावा आहेत. तेरा धावा पाहिजेत. दादा बाहेर जाऊ दे. व्हॉट अ शॉट. इथे मात्र काय फटका सजवला निशी कर्णेकर या फलंदाजांना. इथे मात्र GT स्पोर्ट्स वर या फटक्याची रील आज संध्याकाळी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण काय फटका सजवलाय. मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत आतापर्यंत 34 धावा. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र फक्त 6 धावांची गरज आहे. इथे मात्र विजयी षटकार निशी कर्णेकरच्या बॅट मधून येईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे.
आतापर्यंत निशीच्या बॅटमधून 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. शुभमच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार पाहायला मिळाले. आणि हा विजयी षटकार येईल का निशीच्या बॅटमधून? येस, आणि षटकार आलाय निशीच्या बॅटमधून. इथे मात्र हृदय 11 रोड खुर्द हा संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. आणि नक्कीच नौकार संघाचं सुद्धा खूप खूप कौतुक करणं, खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि यापुढील होणारा सामना असेल तो मात्र रिषा 11 मोरयाळी संघ विपक्ष असेल दीपेश 11 आदर्श नगर. आणि मी विनंती करेन निशीला की आपण आपलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन जायचंय, कारण गोलंदाजी करत असताना 15 धावा दिल्या होत्या, परंतु फलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये 20 धावांची वादळी खेळी ज्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाली तो निशी कर्णेकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. निशीला विनंती करूया की आपण आपलं पारितोषिक घेऊन जा.